पवित्र नावाला धन्यवाद असो। आज पुन्हा एक वार शालोम बायबल स्टडी मध्ये येऊन परमेश्वर देवाच्या वचनाची सेवा करण्याची जी संधी आम्हा सर्वांना मिळाली त्याबद्दल सर्व गौरव परमेश्वर देवाला असो। आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो। पुन्हा एक वार जी जबाबदारी तुम्ही मला दिली त्याबद्दल देव विश्वास योग्य आहे आणि त्याच्या पवित्र नावाला मान महिमा गौरव। आराधनामधून मलकीचा ग्रंथ या विषयावर आज आम्ही पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। माझा विश्वास आहे आपण सर्वांनी मलकीचा ग्रंथ वाचला असेल घरी। लक्षात घ्या, जुन्या करारामध्ये 39 पुस्तकं आहेत, त्यापैकी 17 पुस्तकं जी आहेत त्याला संदेष्टेचे पुस्तक असे मानलेले आहे। 17 पुस्तकं जी आहेत त्याला संदेष्टेचे पुस्तक असं मानलेलं आहे। आणि आम्ही जर पाहिलं 17 संदेशाची पुस्तके आहेत त्यामध्ये 2 भाग आहेत। पहिला भाग आहे 5, ज्याला श्रेष्ठ संदेष्ट असं म्हणलेलं आहे। 5 जे पुस्तकं आहेत त्याला श्रेष्ठ संदेष्टे किंवा मेजर प्रॉफिट असं म्हणलेलं आहे। आणि 12 पुस्तके जी आहेत ते कनिष्ठ संदेष्टे किंवा त्याला मायनर प्रॉफिट असं म्हणलेलं आहे। 5 श्रेष्ठ पुस्तके आहेत ज्यामध्ये आम्हाला पाहण्यास मिळतो एशियापासून दानिएलपर्यंत। त्यानंतर कनिष्ठ संदेष्ट आहेत जे 12 पुस्तके आहेत, होशेपासून तर मलाकीपर्यंत। हे 12 पुस्तके याला मायनर प्रॉफिट किंवा कनिष्ठ संदेशाचे पुस्तक असं म्हणलेलं आहे। आणि आज कनिष्ठ संदेशांपैकी शेवटचा जो संदेश आहे, जो मलाकी आहे, त्या मलाकीच्या जीवनातून किंवा या ग्रंथातून आज आम्ही काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत। संदेष्टा जुन्या करारामध्ये संदेष्टा फार महत्वाचे त्याचं सेवा कार्य होतं। जर आम्ही पाहिलं संदेष्टा यासाठी हिब्रू 6 प्रकारचे शब्द सांगितलेले आहेत। 6 प्रकारचे संदेष्टा या शब्दासाठी हिब्रू भाषेमध्ये 6 प्रकारचे शब्द सांगितलेले आहेत। त्यातला पहिला शब्द आहे नबी। हा यहुदी किंवा हिब्रू शब्द आहे नबी। इस्रायल लोक ज्यावेळेस संदेष्टाला नबी त्याचा अर्थ होतो जाहीर करणारा किंवा घोषणा करणारा। नबी याचा अर्थ होतो जाहीर करणारा किंवा घोषणा करणारा। नंबर 2 आहे रोई। संदेष्टा यासाठी हिब्रू शब्द आहे रोई। त्याचा अर्थ होतो मेंढपाळ। आम्ही जर पाहिलं जकर्याचं पुस्तक अध्याय 11 वचन 5 मध्ये याचं वर्णन केलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं। रोई म्हणजे मेंढपाळ। नंबर 3 आहे होजी। संदेशासाठी नंबर 3रा शब्द आहे होजी। त्याचा अर्थ होतो चारणारा किंवा पालन करणारा। जकर्याचं पुस्तक 11 अध्याय वचन 16 मध्ये त्याचं वर्णन केलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं। होजी चारणारा किंवा पालन करणारा। नंबर 4 सोफीम। सोफीम हिब्रू शब्द आहे जो संदेशासाठी जुन्या करारामध्ये वापरण्यात आलेला आहे। सोफीम त्याचा अर्थ होतो पहारेकरी किंवा पहारे करणारा, पहारेकरी। इर्मायाचा ग्रंथ 6वा अध्याय वचन 17 आणि एजकेलचा ग्रंथ 3रा अध्याय वचन 17 मध्ये आम्हाला याचं वर्णन पाहण्यास मिळतं। इर्माया 6:17, एजकेल 3:17। नंबर 5 शोमीर। शोमीर त्याचा अर्थ होतो जागल्या किंवा लोकांना जागृत करणारा, जागल्या त्याला म्हणलेला आहे।
शोमीर, संदर्भ आपण घेऊ एशियाचा ग्रंथ 21 अध्याय वचन 11 मध्ये याचं वर्णन केलेलं आहे. एशिया 21:11. त्याचप्रमाणे एशिया 62 वचन 6 मध्ये शोमीर म्हणजे जागल्या किंवा लोकांना जागृत ठेवणारा, आध्यात्मिक जीवनामध्ये जागृत ठेवणारा, देवाच्या सेवेमध्ये जागृत ठेवणारा म्हणजे संदेष्टा. आणि नंबर शेवटचं 6 दृष्टा. दृष्टा हा द्रष्टा. द्रष्टा जो त्याचा अर्थ होतो जो पाहतो तो. शमूएलासाठी आम्हाला पाहण्यास मिळतो हा शब्द जास्त वापरण्यात आलेला आहे. जो पाहतो तो. पहिले शमूएल 9 अध्याय 9 ते 10 वचनामध्येच वर्णन आहे. पहिले शमूएल 9 अध्याय 9 ते 10 वचनामध्ये. ही थोडक्यात आम्ही संदेशाची एक रूपरेषा पाहिलेली आहे की संदेशाचं काम काय आहे आणि आम्हाला या संदेशाचं सेवा कार्य पाहत असताना, मलाकीचं कार्य पाहत असताना आम्ही पाहणार आहोत की संदेशाची सेवा कार्य कशी आहे. त्यामध्ये पहिली गोष्ट घ्या आता पुस्तकाची ओळख. त्यामध्ये 7 गोष्टी सांगितलेल्या आहेत. पुस्तकाची ओळख घ्या. त्यामध्ये नंबर 1 मलाकीचा ग्रंथामध्ये एकूण 4 अध्याय आहेत. मलाकीच्या ग्रंथामध्ये एकूण 4 अध्याय आम्हाला पाहण्यास मिळतात. त्याचं सूत्रवचन जर आम्ही पाहिलं नंबर 2 सूत्रवचन घ्या. मलाकीचा ग्रंथ 3रा अध्याय वचन 10 हे सूत्रवचन आहे. सैन्याधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही, एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षतो की नाही याविषयी माझी प्रचिती पहा. सूत्रवचन आहे मलाकी 3:10. याचा लेखक जर आम्ही पाहिला, या पुस्तकाचा लेखक स्वतः मलाकी आहे आम्हाला पाहण्यास मिळतो. लेखक मलाकी आहे. नंबर 4 या पुस्तकात जर आम्ही वचन पाहिले तर एकूण 55 वचन या ग्रंथामध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं. 55. वचन आहे त्यामध्ये. नंबर 5 या पुस्तकाचा विषय 3 विषय सांगितलेले आहे याच्यामध्ये. या पुस्तकाचा विषय जर पाहिला आम्ही, त्यातली पहिली गोष्ट आहे परमेश्वर देवाची प्रीती, गॉड्स लव्ह. परमेश्वर देवाची प्रीती नंबर 1. नंबर 2 आध्यात्मिक शिस्त, डिसायपल, क्षमा करा, डिसिप्लिन. आध्यात्मिक शिस्त. आम्हाला एक आध्यात्मिक शिस्त असावी यासाठी मलाकीनं या ग्रंथामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. नंबर 3 आहे ख्रिस्ताचं आगमन. ख्रिस्ताचं आगमन. परमेश्वर देवाची प्रीती, नंबर 2 आध्यात्मिक शिस्त, नंबर 3 आहे ख्रिस्ताचं आगमन. या पुस्तकाचा संदेश घ्या. नंबर 6 या पुस्तकाचा संदेश. परमेश्वर देव म्हणतो, तुम्ही मला लुटले आहे. या पुस्तकाचा मुख्य संदेश आहे की परमेश्वर देव म्हणतो, तुम्ही मला लुटले आहे. नंबर शेवटचे घ्या 7 नंबर. या पुस्तकाचा कालखंड. सोमवारी लिहा कृपया. या पुस्तकाचा कालखंड ख्रिस्तपूर्व 433 ख्रिस्तपूर्व 433 ते 397. ख्रिस्तपूर्व 433 ते 397.
या काळात मंदिर बांधण्याचे काम पूर्ण झाले होते. मलाकीच्या काळामध्ये देवाचं मंदिर बांधण्याचं काम पूर्ण झालं होतं. इसवी सन ख्रिस्तपूर्व 433 ते 397 या काळामध्ये मंदिर बांधण्याचं काम पूर्ण झालं होतं. त्यामध्ये आता दुसरी गोष्ट घ्या, नंबर 2, मलाकी या पुस्तकाची ऐतिहासिक पार्श्वभूमी. नंबर 2 घ्या. मलाकी या पुस्तकाची ऐतिहासिक पार्श्वभूमी. मलाकी या नावाचा अर्थ होतो, मलाकी या नावाचा अर्थ होतो प्रभूचा दूत किंवा माझा निरोप्या. प्रभूचा दूत किंवा माझा निरोप्या. मलाकीचा ग्रंथ 2 अध्याय वचन 7 आणि मलाकी 3 अध्याय वचन 1 मध्ये याचं वर्णन केलेलं आहे. मलाकी 2:7, मलाकी 3:1 मध्ये माझा दूत किंवा माझा निरोप्या मलाकी या नावाचा अर्थ होतो. पुढे घ्या. मलाकी हा जुन्या करारातला शेवटला भविष्यवक्ता होता. मलाकी हा जुन्या करारातला शेवटला भविष्यवक्ता होता. जुन्या करारामध्ये मलाकीचा उल्लेख कुठंच आढळत नाही. जुन्या करारामध्ये मलाकीचा उल्लेख किंवा त्याचा संदर्भ कुठेच आढळत नाही. पुढे घ्या. बाबेलच्या बंदिवासातून 70 वर्षाचा बंदिवास हा होता. बाबेलच्या बंदिवासातून यहुदी लोक यरुशलेमेमध्ये परत आले होते. यहुदी लोक यरुशलेममध्ये परत आले होते तेव्हा ते पुष्कळ सुधारलेले होते. आम्ही आगेच्या ग्रंथामध्ये पाहिलं, त्यांनी शेतीबाडी केली, त्यांनी घरदार बांधले, आम्हाला पाण्यास मिळतो, त्यांनी लग्न कार्य केलं आणि सर्व गोष्टीमध्ये ते पुष्कळ सुधारलेले होते. पुढे घ्या. त्यांनी मूर्तिपूजा सोडली होती. मूर्तिपूजा त्यांनी सोडली. तसंच नियमशास्त्राच्या विरुद्ध असलेल्या बऱ्याच गोष्टी त्यांनी सोडून दिल्या होत्या. पुढे घ्या. धर्मजागृती देखील बरीच झाली होती. परंतु त्यांना ती टिकवता आली नाही. धर्मजागृती झाली होती परंतु त्यांना ती टिकवता आली नाही. यशायानं जे भविष्य सांगितले होते, यशाया संदेष्टाने जे भविष्य सांगितले होते ते स्वदेशी परत आले खरे. ते स्वदेशी अर्थात यरुशलेममध्ये आले खरे, पण त्यांना राज्य अधिकार मिळाला नव्हता. राज्य अधिकार त्यांना मिळाला नव्हता.
म्हणून ते निराश झाले, म्हणून ते निराश झाले. धर्माविषयी बेपर्वा व नैतिक अनाचार करू लागले. ते निराश झाले आणि धर्माविषयी बेपर्वा व नैतिक अनाचार करू लागले. सोडून दिलेल्या गोष्टी ते पुन्हा करू लागले. पाप सोडलं पण पुन्हा पाप करू लागले आणि म्हणून अनीती वाढली. अनीती वाढली म्हणून मलाकी त्यांना दोष देतो व उपदेश करतो. इथपर्यंत आम्हाला पार्श्वभूमी समजली. आम्ही पाहिलं तर मलाकीच्या काळामध्ये ज्यावेळेस ते बंदिवासातून परत मायदेशी आले, चांगले सुधारले, शेतीबाडी केली, घरदार चांगले बांधले, लग्न करून घेतलं, लग्न करून दिलं, सर्व गोष्टी त्यांनी केलं. पण त्यांच्या मनासारखं झालं नसल्यामुळं ते काय निराश झाले. निराश झाल्यामुळे काय झालं, ते धर्माविषयी बेपर्वा करू लागले आणि पाप करू लागले. त्यामुळं जे सोडून दिलं होतं पाप ते पुन्हा करू लागले आणि म्हणून मलाकी त्यांना दोष देतो आणि उपदेश करतो. इथपर्यंत पार्श्वभूमी आम्हाला समजली. आता तिसरी गोष्ट घ्या त्याच्यामध्ये. नंबर 3, मलाकीच्या ग्रंथामध्ये प्रगट झालेला ख्रिस्त. नंबर 3, मलाकीच्या ग्रंथामध्ये प्रगट झालेला ख्रिस्त. ख्रिस्तानं या ग्रंथामध्ये स्वतःचं अस्तित्व, देवत्व प्रगट केलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. त्यामध्ये नंबर 1 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत ख्रिस्ताच्या देवत्वाबद्दल किंवा त्याच्या अस्तित्वाबद्दल. पहिली नंबर 1 गोष्ट आहे, तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल. तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल. मलाकीचा ग्रंथ 3रा अध्याय वचन 1 मध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं. मलाकी 3:1 मध्ये तो परत येईल. त्यामध्ये नंबर 2 दुसरी गोष्ट घ्या. नंबर 2, त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल? त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल? तो प्रगट होईल तेव्हा कोण टिकेल? मलाकी 3रा अध्याय वचन 2. मलाकी 3रा अध्याय वचन 2. तो प्रगट होईल तेव्हा कोण टिकेल? त्यामध्ये नंबर 3री शेवटची गोष्ट घ्या. मी न्याय करायला तुमच्याकडे येईल. मी न्याय करायला तुमच्याकडे येईल. मलाकीचा ग्रंथ 3रा अध्याय वचन 5 मध्ये ख्रिस्ताबद्दल या ठिकाणी वर्णन केलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. मलाकी 3:5 मध्ये याचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे आता नंबर 4 घ्या. नंबर 4थी गोष्ट घ्या. यहुदी लोकांचे पाप यहोवा देवानं मलाकीद्वारे प्रगट केले. या मलाकीच्या ग्रंथामध्ये याजक याने पाप केलं. यहुदी लोकांचे जे कुटुंब होतं त्या कुटुंबाने पाप केलं आणि देवाची जी पवित्र मंडळी होती त्या मंडळीने देखील पाप केलं. याचकाचं पाप, कुटुंबाचं पाप आणि मंडळीचं पाप, या 3 भागामध्ये पाप आम्हाला पाहण्यास मिळतं. पाप यासाठी 3 हिब्रू शब्द आहेत, कृपया लिहून घ्या. पाप यासाठी 3
मुख्य हिब्रू शब्द आहेत. त्यामध्ये नंबर 1 घ्या, आनोन. 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 अरे आंब्याचा न, नोन. आनोन. हा, त्याचा अर्थ होतो विपरीतपणा. विपरीतपणा आणि भ्रष्टता किंवा पाप. अनोन, विपरीतपणा, भ्रष्टता आणि पाप. अनोन म्हणजे पाप. याजक पण अनोन म्हणजे पाप करत होते, देवाचं कुटुंब पण पाप करत होतं आणि देवाचे मंडळी देखील पाप करत होते. आम्ही मालकीच्या ग्रंथामध्ये पाहण्यास मिळतं. त्यामुळे नंबर 2 गोष्ट घ्या, एवल. एवल. एरयडक्याचा व वर मात्रा आणि ल, एवल. हा हा, वर्ष नंतर पीडीएफ टाकतो. त्याचा अर्थ होतो दुष्कर्म किंवा अन्याय. दुष्कर्म किंवा अन्याय. त्यामध्ये 3री गोष्ट घ्या, आवालाहा. 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 वर चंद्र आहे. आवालाहा त्याचा अर्थ होतो वाकडेपणा किंवा कुटीलपणा. याजक पण कुटीलपणानं, वाकडेपणानं जीवन जगत होते, दुष्कर्माने भरलेले होते. देवाचं कुटुंब देखील भ्रष्टता, विपरीतपणा, कुटीलपणा त्यांच्यामध्ये आम्हाला पाहण्यास मिळतो आणि देवाच्या मंदिरामध्ये देखील पाप आम्हाला पाहण्यास मिळतं. आता नवीन करामध्ये ग्रीक 3 शब्द आहेत पापासाठी. परत नवीन करामध्ये ग्रीक पापासाठी 3 शब्द आहेत. ऍडिकिया. अवघड आहे ना. ऍडिकिया. हा, अवर चंद्र. ऍडिकिया. त्याचा अर्थ होतो अधर्म. अधर्म. त्यामध्ये 2री गोष्ट घ्या, आनोमिया. आनोमिया. मिया. हो, त्याचा अर्थ होतो आज्ञा मोडणे. आज्ञा मोडणे. आनोमिया. नाही, मी मला पहिल्या वेळेला आज्ञा मोडणे. आणि त्यामध्ये शेवटचं घ्या, पॅनेरिया. पॅनेरिया. हा, रे. त्याचा अर्थ होतो पातक. आता अवघड गेला, आपण सोप्या जाऊ थोडस. हे थोडं घेणं गरजेचं होतं, कारण की कोणी शिकवत नाही आणि आपल्यासाठी नवीन गोष्ट होती. अवघड शब्द आहेत पण समाजासाठी गरजेचं आहे. हिब्रू आणि ग्रीक शब्द पापासाठी आम्ही पाहिलं. देवाची मंडळी, देवाचे लोक आणि देवाचे याजक देवाच्या दृष्टीने जे वाईट ते करताना आम्हाला पाहण्यास मिळतात. याचकाचं पाप तो 7 प्रकारे याचकानं 7 प्रकारे मालकीच्या ग्रंथामध्ये 7 प्रकारचे पाप याचकाचं आम्हाला पाहण्यास मिळतं. याचकानं मालकीच्या ग्रंथामध्ये 7 प्रकारचे पाप केलं जे देवाला आवडत नाही, जे देवाच्या दृष्टीनं वाईट आहे,
ते याजक मलाकीच्या ग्रंथामध्ये करताना आम्हाला पाहण्यास मिळतं. त्यामध्ये त्यांचं पहिलं पाप होतं याचकाचं, ते देवाला मान देत नव्हते. देवाचा सन्मान करत नव्हते. याजक स्वतः सन्मान घेत होते, स्वतःला आवडेल तसं जीवन जगत होते, पण देवाचा मान सन्मान ते करत नव्हते. जर तुम्ही मलाकियाचा पहिला अध्याय वचन 6 मध्ये याचं वर्णन केलेलं आहे. मलाकी 1:6. मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धनाचा सन्मान करतो. मी बाप आहे तर माझा सन्मान कोठे आहे? मी धनी आहे तर माझे भय कोठे आहे? असं त्यांच्या नावाचा अपमान करणारा तुम्हाला याचकास परमेश्वर विचारतो. याजकाला परमेश्वर विचारतो की माझा मान सन्मान कुठे आहे? नंबर 1. त्यामुळे नंबर 2, याचकाच्या पापामध्ये दुसरी गोष्ट आहे, याजक देवाच्या विधीवर विटळलेली भाकर चढवत असत. याजक देवाच्या विधीवर विटळलेली भाकर चढवत असत. मलाकी 1:7 मध्ये याचं वर्णन केलेलं आहे. याचकाचं पाप देवाच्या विधीवर ते विटळलेली भाकर चढवत असत. नंबर 3, मलाकी 1:7. मलाकी 1:7 मध्येच परमेश्वर याचकाला खडसावतो असं त्याचं वर्णन केलंय. बघा पुढं. नंबर 3 गोष्ट घ्या, देवाला अयोग्य अर्पण याजक देत असत. म्हणजे एखादा पशु असेल तो आंधळा असेल, एखादा पशु असेल तो लंगडा लुळा असेल, अपंग असेल, असं देवाला अयोग्य अर्पण याजक देत होते. मलाकी पहिला अध्याय 8 ते 10 वचनामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. रोगी, लंगडा, दुबळा है ना, असा काही कामाचा नसलेला असा पशु किंवा अर्पण जे आहे, अयोग्य अर्पण, ते देवाला अर्पण करत होते. मलाकी पहिला अध्याय 8 ते 10 वचनामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. नंबर 4, केवळ स्वार्थासाठी देवाची सेवा ते करत होते. स्वार्थ. याचकाला केवळ स्वार्थासाठी ते देवाची सेवा करत होते. काय आम्हाला मिळकत मिळेल या आशेनं, स्वार्थासाठी, लोभासाठी ते परमेश्वर देवाची सेवा करत होते. मलाकी 2 अध्याय 1 ते 5 वचनामध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं. मलाकी 2, 1 ते 5 वचनामध्ये. नंबर 5, परमेश्वर याचकाला म्हणतो, तुम्ही सर्व मार्ग सोडून धर्मशास्त्राच्या विरुद्ध जीवन जगत आहात. देवाच्या वचनाच्या विरुद्ध याचकाचं जीवन आम्हाला पाहण्यास मिळतं. मलाकी 2 अध्याय वचन 8 मध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं. धर्मशास्त्राच्या मार्गात पुष्कळास ठोकर खाण्यास तुम्ही लावले आहे. मलाकी 2:8. स्वतः याजकच लोकांना काय आहे, धर्मशास्त्राच्या विरुद्ध शिक्षण शिकवत होते, धर्मशास्त्राच्या विरुद्ध वागण्यास शिकवत होते, धर्मशास्त्राच्या विरुद्ध अर्पण आणण्यासाठी शिकवत होते. आणि म्हणून परमेश्वर याचकाला म्हणतो, तुम्ही पुष्कळास ठोकर खाण्यास तुम्ही लावले आहे. नंबर 6 घ्या. नंबर 6, याचकाच्या पापामध्ये तुम्ही लेवांचा करार बिघडविला आहे. लेवी
लेव्यांचा करामध्ये दशांश देणे, लेव्यांना जे अर्पण देणं होतं, याजक स्वतःच त्या अर्पण घेत होते आणि ते वाईट जीवन ते जगत होते. तुम्ही लेव्यांचा करार बिघडविला आहे. मला की 2:8 मध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. मला की 2:8 मध्ये. आणि शेवटची घ्या नंबर 7. याजक तोंड पाहून न्याय करत होते. तोंड पाहून ते न्याय करत होते. चांगलं जर अर्पण असून स्वतःसाठी घेत होते आणि लुळ लपंग किंवा असं काहीतरी रोगी अर्पण जे आहे ते देवाला अर्पण करत होते आणि तोंड पाहून ते न्याय करत होते. मला की 2 अध्याय वचन 9 मध्ये 2:9 माणसाची मुरवत धरून न्याय तुम्ही करता. परमेश्वर याचकाला या ठिकाणी 2:9 खडसवताना आम्हाला पाहण्यास मिळतो. त्याला इशारा देताना, त्यांना सावध करताना आम्हाला पाहण्यास मिळतं. त्यामध्ये दुसरं घ्या, यहुदी कुटुंबातील पाप. यहुदी लोकांच्या कुटुंबातील पाप, ते कुटुंबामध्ये देखील पाप करत होते. याचकाचं पाप आम्ही पाहिलं. यहुदी लोकांच्या कुटुंबातील पाप, यामध्ये 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये नंबर 1 पहिली गोष्ट घ्या, यहुदी लोक आपल्या बंधूचा विश्वासघात करत होते. ते आपापल्या बंधूचा विश्वासघात करत होते. मला की 2 अध्याय वचन 10 मध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं. मला की 2:10 मध्ये त्यांचं जीवन कसं होतं, विश्वासघातानं भरलेलं. आपल्या बंधूबद्दल ते द्वेष बाळगणारे आम्हाला पाहण्यास मिळतात. त्यामध्ये नंबर 2 गोष्ट घ्या, नंबर 2 आपल्या पूर्वजांचा करार त्यांनी मोडला होता. जे पूर्वजाने त्यांना जो विश्वास दिला होता, जो पूर्वजाने त्यांना जी शिकवण दिली होती, पूर्वजाने जे संस्कार त्यांच्यावर लादले होते, ते संस्कार ते मोडत होते. ते शिकवण, ते विश्वास, ते आचरण यहुदी लोक मोडत होते. मला की 2:10 मध्येच आम्हाला पाहण्यास मिळतं. हम्म 2:10 मध्येच आम्हाला पाहण्यास मिळतं. त्यामध्ये नंबर 3 गोष्ट घ्या, यहुदी लोक परक्या देवतांच्या कन्येबरोबर नंबर 2 घ्या, यहुदी लोक परक्या देवतांच्या कन्येबरोबर विवाह करत होते. अन्य जातीच्या लोकांबरोबर ते विवाह करत होते. म्हणजे मूर्तीपूजक लोकांबरोबर ते संबंध प्रस्थापित करत होते. मूर्तीपूजक लोकांबरोबर ते विवाह करत होते. त्यांच्या मुली ते लग्न करून घेत होते आणि त्यांना आपले मुलं त्यांच्या बरोबर लग्न करून घेत होते. मला की 2 अध्याय वचन 11 मध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं. दोन 11 मध्ये परक्या देवतांच्या कन्येबरोबर त्यांनी विवाह केलेला आम्हाला पाहण्यास मिळतं. त्यामध्ये नंबर 4 घ्या, यहुदी लोक आपल्या पत्नी बरोबर क्रूरतेने वागत होते. यहुदी लोक आपल्या पत्नी बरोबर रागानं, क्रूरतेने, दुष्टाईने, क्रूरतेने वागत होते. मला की 2:16 मध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं. 2:16 त्यामध्ये नंबर शेवटचे घ्या, 5 नंबर, यहुदी लोक पती पत्नी एकमेकाला सूडपत्र किंवा घटस्फोट देत होते.
आणि भयंकर पाप होतं. सूटपत्र किंवा घटस्फोट ही देवाच्या विरुद्ध आहे, ते जीवन ते जगत होते. मलाकी 2 अध्याय 14 ते 16 वचनामध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं. भ्रष्टता होती. 2:16 मध्ये पण आहे ना सर. 2 अध्याय 14 ते 16 वचनामध्ये 16 वचन, परमेश्वर इस्रायलचा देव म्हणतो, मला सूटपत्राचा तिरस्कार आहे. आता देवाच्या मंदिरातील पाप घ्या. पुढचं नंबर 3, कुटुंबातील पाप पाहिलं आपण, याचकाचं पाप पाहिलं. आता देवाच्या मंदिरात देखील पाप आम्हाला पाहण्यास मिळतो. देवाच्या मंदिरामध्ये पाप 7 प्रकारचे पाप देवाचे लोक करत होते. त्यामध्ये नंबर 1, देवाच्या मंदिरातील लोकांनी देवाच्या प्रीतीचा त्यांना विसर पडला होता. देवाच्या प्रीतीचा त्यांना विसर पडला होता. ज्या परमेश्वर देवानं त्यांच्यावर, त्यांच्या पूर्वजावर प्रीती केली, त्या प्रीतीचा त्यांना विसर पडलेला आम्हाला पाहण्यास मिळतो. मलाकीचा ग्रंथ 1 अध्याय 2 ते 3 वचनामध्ये याचं वर्णन केलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. मलाकी 1 अध्याय 2 ते 3 वचनामध्ये. त्यामध्ये नंबर 2 गोष्ट घ्या, पवित्र स्थान त्याने भ्रष्ट केले होते. पवित्र स्थान भ्रष्ट त्यांनी केलं होतं. मलाकी 2 अध्याय वचन 11 मध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं. 2:11 2:11 मध्ये पवित्र स्थान त्याने भ्रष्ट केलेलं आम्हाला पाहण्यास मिळतं. नंबर 3 घ्या, विधवा व अनाथ याजवर ते जुलूम जबरदस्ती करत होते. विधवा अनाथ याजवर जुलूम जबरदस्ती करत होते. मलाकी 3 अध्याय वचन 5 मध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं. तीन 5. नंबर 4 घ्या, देवाचे विधी, नियम, आज्ञा, करार ते विसरले होते. नियम, आज्ञा, करार. मलाकी 3 वचन 7 मध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं. तीन 7 मध्ये त्यांनी देवाच्या आज्ञा मोडल्या. 4 नंबर 5 घ्या, जादूगार, व्यभिचारी, खोटे साक्षी यांची संगत ते धरू लागले होते. देवाच्या पवित्र लोकांच्या सहवासात बसण्यापेक्षा जास्त त्यांनी आवड धरली जादूगार, व्यभिचारी, खोटे साक्षी यांची संगत त्यांना प्रिय वाटू लागली. मलाकी 3:5 मध्ये आम्हाला याचं पाहण्यास मिळतं. मलाकी 3:5. नंबर 6 ना. नंबर 6 घ्या, मंदिरात दान दशांश देत नसत. देवाच्या मंदिरामध्ये देवाचे लोक दान दशांश देत नसत.
मला की 3रा अध्याय 8 ते 10 वचनामध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं. मला की 3, 8 ते 10 वचनामध्ये. आणि शेवट घ्या त्याच्यामध्ये नंबर 7, परमेश्वराचा मार्ग सोडून ते बिघडले होते. परमेश्वराचा मार्ग सोडून ते बिघडले म्हणजे मनास वाटेल तसं जीवन ते जगू लागले होते. देवाचं भय त्यांच्या जीवनामध्ये राहिलेलं आम्हाला पाहण्यास मिळत नाही. मला की 3रा अध्याय वचन 7 मध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं. परमेश्वर म्हणतो मजकडे वळा म्हणजे मी तुम्हाकडे वळेल, असे सैन्याधीश परमेश्वर त्यांना म्हणत आहे. परमेश्वराचा मार्ग सोडून ते बिघडले होते. इथपर्यंत समजलं. पुढे जाऊ आपण. आता 5वी गोष्ट घ्या. आता या ग्रंथामध्ये, मलाकीच्या ग्रंथामध्ये इस्रायल लोकांनी परमेश्वर देवाला 12 प्रश्न विचारले. मलाकीच्या ग्रंथामध्ये बघा, आता पाप पण करत आहे आणि देवाला प्रश्न पण विचारत आहे. देवाच्या दृष्टीने वाईट पण करत आहे आणि देवाकडनं प्रत्युत्तराची अपेक्षा पण करत आहे. या ग्रंथामध्ये इस्रायल लोकांनी परमेश्वर देवाला 12 प्रश्न विचारले. देवाच्या दृष्टीने जे वाईट ते करत आहे, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करत आहे आणि वरून देवालाच ते दोषी ठरवत आहे किंवा देवालाच नाव ठेवत आहे आणि देवाकडे प्रश्न विचारत आहे. त्यांचा पहिला प्रश्न होता इस्रायल लोकांच्या या ग्रंथामध्ये. पहिला प्रश्न होता, तुम्ही विचारता तू कोणत्या बाबतीत आम्हावर प्रीती केली. ते परमेश्वर देवाला विचारत होते की तू कोणत्या बाबतीत आमच्यावर प्रीती केली. तुम्ही विचारता, तुम्ही म्हणता, असं बऱ्याच 12 वेळेस त्यांनी परमेश्वर देवाला प्रश्न केले. त्यांनी पहिला प्रश्न परमेश्वर देवाला केला की हे परमेश्वर देवा, तू कोणत्या बाबतीत आमच्यावर प्रीती केली. मला की 1 अध्याय वचन 2 मध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं. मला की 1:2 मध्ये इस्रायल लोक परमेश्वराला विचारतात, तू कोणत्या बाबतीत आम्हावर प्रीती केली. बघा प्रश्नचिन्ह आहे तिथं. पुढे घ्या. नंबर 2, तरी तुम्ही म्हणता आम्ही तुझ्या नावाचा कोणत्या प्रकारे अपमान केला. दुसरा प्रश्न त्यांचा होता की आम्ही तुझ्या नावाचा कधी अपमान केला. अर्पण देत नव्हते, दशांश देत नव्हते, देवाच्या दृष्टीने जे वाईट ते कृत्य करत होते आणि व्यभिचारी मूर्तीपूजक लोकांबरोबर संबंध प्रस्थापित करत होते. आणि वरून म्हणतात इस्रायल लोक की आम्ही तुझ्या नावाचा कधी अपमान केला. मला की 1 अध्याय वचन 6 मध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं. मला की 1:6 मध्ये. त्यामुळे नंबर 3री गोष्ट घ्या. तरी तुम्ही विचारता आम्ही कोणत्या प्रकारे तुला विटाळविले. 1:7 मध्ये याचं वर्णन केलेलं आहे. बघा, तरी तुम्ही विचारता आम्ही कोणत्या प्रकारे तुला विटाळविले. परमेश्वराचा मेज ते तुच्छ मानू लागले होते. परमेश्वराची विधी, परमेश्वराचा मेज ते तुच्छ लेखू लागले होते आणि वरून ते म्हणत होते की आम्ही कशा प्रकारे तुला विटाळविले आहे. मला की 1:7 मध्ये त्याचं आम्हाला पाहण्यास मिळतं. नंबर 4 घ्या. पण तुम्ही म्हणता परमेश्वराचे मेज विटाळविलेले आहे, त्याचे उत्पन्न, त्याचे अन्न हे तुच्छ आहेत. मला की 1 अध्याय वचन 12 मध्ये बघा. मला की 1 अध्याय वचन 12 मध्ये, पण तुम्ही म्हणता परमेश्वराचे मेज विटाळविलेले आहे, त्यांचे उत्पन्न, त्यांचे अन्न हे तुच्छ आहेत. अशाने तुम्ही माझ्या नावाची अप्रतिष्ठा करिता. ते परमेश्वराच्या नावाची अप्रतिष्ठा करताना आम्हाला पाहण्यास मिळतं. मला की 1:12 मध्ये.
परमेश्वर देवाच्या नावाची अप्रतिष्ठा करताना आम्हाला पहा. नंबर 5 घ्या. मलाकी 1:13 मध्ये बघा. मलाकी 1:13 मध्ये त्यांनी 5वा प्रश्न परमेश्वर देवाला विचारला, तुम्ही असंही म्हणता काय पीडा ही, तुम्ही नाक मुरडता. 1:13 तुम्ही असे म्हणतात काय पीडा ही. परमेश्वर देव आम्हाला सांगतो, परमेश्वर देव आम्हाला सावध करतो, इशारा करतो, आणि वरून तुम्ही म्हणता काय पीडा ही. 1:13 मध्ये. नंबर 6 घ्या. नंबर 6 मलाकी 2:14 मध्ये पहा. त्यांनी परमेश्वर देवाला 6वा प्रश्न विचारला. मलाकी 2:14 मध्ये तुम्ही म्हणता तुमच्यामध्ये व तुमच्या तरुणातल्या स्त्रियांच्या मध्ये परमेश्वर साक्षी आहे. 2:14 मध्ये परमेश्वर देव साक्षी आहे. 7वा प्रश्न त्यांचा परमेश्वर देवाला ते विचारतात. मलाकीच्या ग्रंथामध्ये 7वा प्रश्न, इस्रायल लोक, मलाकी 2रा अध्याय वचन 17 मध्ये पहा. मलाकी 2:17 मध्ये तरी तुम्ही म्हणता आम्ही कशानं त्याला कंटाळा आणला. परमेश्वर देवाला विचारतात आम्ही तुला कशा प्रकारे कंटाळा आणला. नंबर 8वा प्रश्न त्यांचा होता. मलाकी 2रा अध्याय वचन 17 मध्येच पहा. 2:17 मध्ये तुम्ही म्हणता प्रत्येक दुष्कर्मी इसम परमेश्वराच्या दृष्टीने चांगला आहे. अर्पण जरी अयोग्य प्रकारे आणतात तरी ते काय म्हणतात परमेश्वराच्या दृष्टीने चांगला आहे. दशवांश देत नाहीये तरी ते म्हणतात परमेश्वराच्या दृष्टीने चांगला आहे. ते मूर्तीपूजक लोकांबरोबर संबंध प्रस्थापित करतात तरी काय म्हणतात की हे इसम कसा आहे, चांगला आहे. मलाकी 2रा अध्याय वचन 17 मध्ये तुम्ही म्हणता प्रत्येक दुष्कर्मी इसम परमेश्वराच्या दृष्टीने कसा आहे, चांगला आहे. 2:17 हो मला किती पाहिजे. प्रत्येक दुष्कर्मी इसम, पुढचा भाग बघा. तुम्ही म्हणता प्रत्येक दुष्कर्मी इसम परमेश्वर दृष्टीने चांगला आहे व तो त्याच्या संबंधाने संतुष्ट असतो असे नाही. न्याय करणारा देव आहे कुठे आशेने तुम्ही त्यास कंटाळा आणला आहे. नंबर 9वा प्रश्न त्यांचा 3रा अध्याय वचन 7 मध्ये आम्हाला पाहण्यास मिळतो. 3रा अध्याय वचन 7 मध्ये तुम्ही म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत वळावे. वळायची इच्छा नाही, परमेश्वराकडे याची इच्छा नाहीये, फक्त परमेश्वराकडे प्रश्न करत आहे आम्ही कसं येऊ, तू आमच्याकडे. मला की 3रा अध्याय वचन 7 मध्ये तुम्ही म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत वळावे. नंबर 10वा प्रश्न त्यांचा होता परमेश्वर देवाला. मला की 3रा अध्याय वचन 8 मध्ये, मला की 3:8 मध्ये तुम्ही म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत तुला थकविले आहे. नंबर 11 घ्या. 3रा अध्याय वचन 13 मध्ये, 3:13 मध्ये त्यांनी परमेश्वराला प्रश्न विचारला तरी तुम्ही म्हणता आम्ही तुझ्या विरुद्ध काय बोललो. तरी तुम्ही म्हणता आम्ही तुझ्या विरुद्ध काय बोललो. शेवटचा 12वा प्रश्न त्यांचा होता. तुम्ही म्हणाला देवाची सेवा करणं ही व्यर्थ आहे. आम्हाला काय लाभ आहे देवाची सेवा केल्यावर. मला की 3रा अध्याय वचन 14 मध्ये तुम्ही म्हणाला देवाची सेवा करणं व्यर्थ आहे. त्याने आज्ञा पिल्याप्रमाणे आम्ही केले व सैन्याधीश परमेश्वर पुढे आम्ही
शोक वस्त्र धारण करून चालो, यापासून आम्हाला काय लाभ? ते अपेक्षा करतात. आम्ही सेवा करतो पण आम्हाला काहीतरी मान सन्मान मिळावा, आम्हाला भरपूर चांगलं शेतीबाडी, गुरेढोरे, घरदार सर्व काय आमचं कल्याणकारक व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. पण लक्षात घ्या, सेवा ही आत्मत्यागाची आहे, है ना. हे विसरून त्यांनी परमेश्वर देवाला जे आहे प्रश्न विचारलेला आम्हाला पाहण्यास मिळतं. आता या प्रश्नाचे उत्तर परमेश्वर देवाने त्यांना दिले. या अध्यायामध्ये 7 प्रकारचा उपदेश किंवा संदेश परमेश्वर देवानं हग्गाईच्या माध्यमातून त्यांना दिला. त्यांनी 12 प्रश्न देवाला विचारले, तर हग्गाईच्या माध्यमातून परमेश्वर देवानं त्यांना 7 उपदेश त्यांना केले या ग्रंथामध्ये. मला केच आहे आपल्याला, मला केच पाहिजे, हो मला केच पाहिजे आपल्याला आज पूर्ण मला केच घ्यायचंय. 7 उपदेश मलाखीनं परमेश्वराच्या द्वारे सांगितले. परमेश्वर असे म्हणतो हा शब्द मलाकीच्या ग्रंथामध्ये 25 वेळेस आलेला आम्हाला पाहण्यास 25 वेळेस आलेला आम्हाला पाहण्यास मिळतो. ज्यावेळेस परमेश्वर असे म्हणतो त्यावेळेस आम्हाला एक आशा, परमेश्वर असे म्हणतो, हो मलाकी असे म्हणतो नाही, है ना, याजक असे म्हणतो नाही, लेवी असं म्हणतो असं नाही. तर परमेश्वर जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर स्वतः बोलत आहे. त्यांच्या पापाबद्दल द्वेष दाखवण्यासाठी, त्याला सुधारणुकीसाठी स्वतः परमेश्वर त्यांच्या संगती बोलत आहे. परमेश्वर असे म्हणतो हा शब्द 25 वेळास या ग्रंथामध्ये आम्हाला आलेला पाहण्यास मिळतो. ज्यावेळेस परमेश्वर असे म्हणतो त्यावेळेस एक आशा, एक सांत्वन आणि आमचे द्वेष प्रगट होतात. लक्षात घ्या, आणि आम्हाला आशीर्वाद प्राप्त होतो. त्यातला पहिला संदेश परमेश्वर देवाचा त्यांना होता. पहिला संदेश परमेश्वर देवाने त्यांना दिला मलाकीच्या माध्यमातून. पहिला अध्याय 2 ते 5 वचनामध्ये आहे. संदर्भ पहिला अध्याय 2 ते 5 वचनामध्ये परमेश्वर देवानं त्यांना पहिला संदेश दिला. देवानं इस्रायलावर प्रीती केली. पहिला संदेश परमेश्वर देवाने त्यांना काय दिला? इस्रायल जरी दुष्कर्म करत आहे, इस्रायल जरी नियम आज्ञा मोडत आहे, इस्रायल जरी मूर्तीपूजक लोकांबरोबर नातेसंबंध प्रस्थापित करत आहे, तरी देखील परमेश्वर देवानं इस्रायल काय केली? प्रीती केली. प्रेम, लव, निस्वार्थी प्रीती केली परमेश्वर देवानं. दुसरा संदेश परमेश्वर देवाचा त्यांना होता. मलाकीचा ग्रंथ पहिला अध्याय 6 वचनापासून दुसरा अध्याय 9 वचनापर्यंत. पहिला अध्याय 6 वचनापासून दुसरा अध्यायाच्या 9 वचनापर्यंत परमेश्वर देवाचा दुसरा संदेश इस्रायल लोकांना होता की इस्रायलानं परमेश्वराचा अपमान केला आहे. इस्रायल लोकांना परमेश्वराचा अपमान केला का? हे असं अयोग्य प्रकारचं अर्पण आणून ते परमेश्वर देवाचा अपमान केलेला आम्हाला पाहण्यास मिळतो. देवाच्या भांडारात दशवांश न देणं हा परमेश्वराचा अपमान केलेला आम्हाला पाहण्यास मिळतो. परमेश्वराकडे वळाले नाही आणि परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते करू लागले होते आणि सूडपत्र किंवा घटस्फोट ते करत होते. त्यामुळे ते परमेश्वराचा अपमान करत. परमेश्वराची इच्छा होती की ते एक देव असावं, एक देव असावं, पण ते परमेश्वराचा अपमान करताना आम्हाला पाहण्यास मिळतं. मला की पहिला अध्याय 6 वचनापासून दुसऱ्या अध्यायाच्या 9 वचनापर्यंत. तिसरा संदेश त्यांचा होता नंबर 3 मलाकीचा ग्रंथ दुसरा अध्याय 10 ते 16 वचनापर्यंत. मलाकी दुसरा अध्याय 10 ते 16 वचनापर्यंत. दुसरा संदेश परमेश्वर देव इस्रायलच्या अर्पणाचा स्वीकार करत नाही. परमेश्वर देव इस्रायलच्या अर्पणाचा स्वीकार करत नाही, कारण का? ते अयोग्य अर्पण होतं.
कायनाचा अर्पणाचा देवाने स्वीकार केला नाही. या इस्रायल लोकांचा अर्पणाचा स्वीकार परमेश्वर देवाने केलेला नाही आम्हाला पाहण्यास मिळतो. चौथा संदेश परमेश्वर देवाचा त्यांना होता. मलाकीचा ग्रंथ 2 अध्याय वचन 17. मलाकी 2 अध्याय वचन 17 तर 3 अध्याय वचन 6 पर्यंत परमेश्वर देवाने चौथा संदेश त्यांना सांगितला. 2:17 तर 3:6. 2:17 हा न्यायाचा दिवस येत आहे. परमेश्वराचा संदेश त्यांना होता. न्यायाचा दिवस येत आहे. पाचवा संदेश परमेश्वर देवाचा त्यांना होता. 2 अध्याय वचन 17 मध्ये 2:17 मध्ये परमेश्वराकडे वळा म्हणजे तो तुमच्याकडे वळेल. परमेश्वराकडे वळा म्हणजे तो तुमच्याकडे वळेल आणि तो सांगतो ते करा. देव जो सांगतो तेच करा. 6वा संदेश त्यांचा परमेश्वराचा संदेश त्यांना होता. 6वा मलाकी 3 अध्याय 13 ते 18 वचनामध्ये. मलाकी 3 अध्याय 13 ते 18 वचनामध्ये इस्रायलचे देवाविरुद्ध अयोग्य दावे त्यांनी परमेश्वराच्या विरुद्ध करताना आम्हाला पाहण्यास मिळतं किंवा परमेश्वराच्या विरुद्ध बोलताना कृती करताना आम्हाला पाहण्यास मिळतं. आणि 7वा शेवटचा संदेश होता त्यांच्यासाठी मलाकी 4 अध्याय 1 ते 6 वचनामध्ये. मलाकी 4 1 ते 6 परमेश्वराचा दिवस तर परमेश्वराचा दिवस त्यासाठी 3 गोष्टी त्या ठिकाणी नमूद केलेल्या आम्हाला पाहण्यास मिळतात. बघा, पहिली गोष्ट आहे गर्विष्ठ आणि दुष्ट यांच्यासाठी न्यायाचा दिवस तो आहे. गर्विष्ठ आणि दुष्ट यांच्यासाठी परमेश्वराचा दिवस हा न्यायाचा दिवस आहे. 4 अध्याय वचन 1 मध्ये. एक 4 त्यामध्ये नंबर 2 4-1 हो 4-1 नंबर 2 हाय मध्ये तुम्ही आहेत माझ्यापेक्षा थोडे हुशार आहेत. नंबर 2 नम्र आणि नीतिमान यांच्यासाठी जय उत्सवाचा दिवस. नम्र आणि नीतिमान यांच्यासाठी जय उत्सवाचा दिवस. 4 अध्याय 2 ते 3 वचनामध्ये आम्हाला पाहण्यास मिळतो. 4 अध्याय 2 ते 3 वचनामध्ये. आणि शेवटचा त्याच्यामध्ये आम्हाला पाहण्यास मिळतो नंबर 3 शेवटचा देवाच्या लोकांचे नातेसंबंध नव्यानं प्रस्थापित होतील. देवाच्या लोकांचे नातेसंबंध नव्यानं प्रस्थापित होतील. 4 अध्याय 4 ते 6 वचनांमध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं.
वडिलांचे हृदय पुत्राकडे आणि पुत्राचे हृदय वडिलांकडे देबाप वळवे. या पुस्तकाचा शेवट जर आम्ही पाहिला, 4 अध्याय 4 ते 6 वचन. या पुस्तकाचा शेवट शाप, दंड आणि परिणामाने झालेला आम्हाला पाहण्यास मिळतो. या पुस्तकाचा शेवट शाप, दंड, परिणाम यांनी झालेला आम्हाला पाहण्यास मिळतो. काही महत्वाच्या गोष्टी आम्हाला या ग्रंथामधून शिकण्यासारख्या आहेत. 3 महत्वाचे मुद्दे. त्यातलं पहिली गोष्ट आहे दशांश किंवा अर्पणे. दुसरी गोष्ट आहे घटस्फोट किंवा सूडपत्र. आणि तिसरी गोष्ट आहे ख्रिस्ताचं द्वितीय आगमन. हे 3 मुख्य विषय फार महत्वाचे आहे या ग्रंथामध्ये. दशांश किंवा अर्पणे मलाकीचा ग्रंथ 3 अध्याय 8 ते 10 वचनामध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं. दशांश यासाठी हिब्रू शब्द आहे मासेर. हिब्रू शब्द आहे दशांशसाठी मासेर. त्याचे 2 अर्थ होतात. मासेर त्याचे 2 अर्थ होतात. पहिला अर्थ होतो 10वा भाग. 10वा भाग. आणि दुसरा अर्थ होता त्याचा देवाचा भाग किंवा वाटा. मासेर 10वा भाग किंवा देवाचा भाग किंवा वाटा. अर्पण किंवा देवाला देणं यासाठी हिब्रू शब्द आहे ओलाह. देवाला देणं किंवा अर्पण त्याला हिब्रू शब्द आहे ओलाह. देवाला देणं. पवित्र शास्त्रामध्ये दशांश किंवा 10वा भाग याचा उल्लेख सर्वात प्रथम उत्पत्तीचा ग्रंथ 14वा अध्याय 18 ते 20 या वचनामध्ये अब्रामानं मल्कीसदेक या याचकाला, देवाच्या याचकाला देताना आम्हाला पाहण्यास मिळतो. मल्कीसदेक. उत्पत्ती 14वा अध्याय 18 ते 20 वचनामध्ये सर्वात प्रथम जो संदर्भ दशांशबद्दल आलेला आहे ते उत्पत्तीचा ग्रंथ 14वा अध्याय 18 ते 20 वचनामध्ये आपण घरी गेल्यावर वाचू. आपण वेळ आपल्याकडे कमी आहे. आणि मला की यहुदी लोकांना सांगतो दशांश पेक्षा कमी देणं हे देवाला फसवणं किंवा लुबडण्यासारखं आहे. मला की यहुदी लोकांना सांगतो की दशांश पेक्षा कमी देणं हे देवाला फसवणं किंवा लुबडण्यासारखं आहे. नियमशास्त्रामध्ये देखील आम्हाला दशांश द्यावं तशी आज्ञा लेवीचा ग्रंथ लेवीय 27 अध्याय 30 ते 32 वचनामध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं. आणि अनुवाद 14वा अध्याय 22 ते 29 वचनामध्ये देवाला देणं, दशांश देणं याचं वर्णन आम्हाला पाहण्यास मिळतं. नवीन करारामध्ये दान देण्याबाबत महत्वाची शिकवण आहे. 10 गोष्टी आहेत. थोडं पटापट आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे. नवीन करारामध्ये परमेश्वराला दान देण्याबाबत काही महत्वाची मुद्दे आहेत किंवा शिकवण आहे. देवाच्या कार्यासाठी दान देणं ही ख्रिस्ताच्या अनुयायाची जबाबदारी आहे.
यामुळे स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवण्याची संधी मिळते. देवाच्या कार्यासाठी दान देणं ही ख्रिस्ताच्या अनुयायाची जबाबदारी आहे. यामुळे स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवण्याची आम्हाला संधी मिळते. मत्ती याचा 6 अध्याय वचन 20 मध्ये याचं वर्णन केलेलं आहे. 26 त्यामध्ये नंबर दुसरी गोष्ट घ्या. मत्ती 6:20 दुसरी गोष्ट घ्या. अशा यज्ञाने देव संतुष्ट होतो. आमच्या अर्पणानं, आमच्या दान धर्मानं देव संतुष्ट होतो. इब्री लोकास पत्र 13 अध्याय वचन 16. इब्री 13:16. नंबर 3, प्रत्येकानं आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे देवाच्या कार्यासाठी द्यावं. मनात ठरवल्याप्रमाणे. 2 कोरिंथ 9 अध्याय वचन 7. शेवटचं घेऊ आपण. कैसराचं ते केसराला आणि देवाचं ते देवाला. मत्ती 22 अध्याय वचन 21 आणि रोम 13 अध्याय वचन 7. दुसरं घ्या, सूडपत्र, घटस्फोट. मलकीच्या काळामध्ये छोट्या छोट्या कारणामुळं पती पत्नीमध्ये वाद व्हायचा आणि ते काय करायचे, घटस्फोट घ्यायचे. आपण देवाची इच्छा ही नव्हती. लक्षात घ्या, सूटपत्र किंवा घटस्फोट घ्यावा ही देवाने इस्रायल लोकांना आज्ञा दिली नव्हती, है ना. मलाकीचा 2 अध्याय 14 ते 16 वचनामध्ये आम्हाला पाहण्यास मिळतं. थोडक्यात घेतो, आपण पुढं जाऊ. देवाच्या मूळ योजनेमध्ये देखील घटस्फोट ही योजना नव्हती. एक प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की विश्वासणाऱ्यांनी अविश्वासणाऱ्या बरोबर विवाह करू, विश्वासणाऱ्यांनी अविश्वासणाऱ्या बरोबर लग्न करावे का, हा प्रश्न संत पौलानं कोरिंथ येथील मंडळीला त्याचं उत्तर देताना आम्हाला पाहण्यास मिळतं. विश्वासणाऱ्यांनी अविश्वासणाऱ्या बरोबर लग्न करावं का. संत पौलानं मंडळीला याचे 6 कारण दिलेले आहेत की करू नये. तुम्ही घरी गेल्यानंतर 2 कोरिंथ याचा 6 अध्याय, 2 कोरिंथ 6 अध्याय 14 ते 17 वचनामध्ये संत पौलानं कोरिंथ येथील मंडळीला विश्वासणाऱ्याने अविश्वासणाऱ्या बरोबर विवाह करू नये याचे 6 कारण दिलेले आम्हाला पाहण्यास मिळतात. ख्रिस्ती सेवकांनी अशा मिश्र किंवा अयोग्य विवाहाला प्रोत्साहन देऊ नये. त्यातलं पहिलं कारण संत पौलानं त्यांना दिलेलं आहे. ही देवाची आज्ञा आहे की अविश्वासणाऱ्या बरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका. जर तुम्ही 2 कोरिंथ 6 अध्याय वचन 14 जर पाहिलं, त्या ठिकाणी स्वतः संत पौल म्हणतो ही देवाची आज्ञा आहे की मूर्तीपूजक लोकांबरोबर आम्ही नातेसंबंध जोडू शकत नाही. त्याच्या नंबर 2 गोष्ट घ्या, नीतिमानाची अनितिमानाबरोबर सहभागिता कशी होणार. नीतिमानाची अनितिमानाबरोबर सहभागिता कशी होणार वचन 14 मध्ये सांगितलेलं आहे. नंबर 3 गोष्ट घ्या, प्रकाशाची अंधकाराबरोबर सहभागिता होत नाही. वचन 14, प्रकाशाची
दुसरं करीन बर का, दुसरं करीन 6वा अध्याय 14 ते 17 वचनामध्ये संत पौलानं या ठिकाणी सांगितलेलं आहे, प्रकाशाची अंधकाराबरोबर सहभागिता होत नाही. नंबर 4, ख्रिस्ताची सैतानाबरोबर संबंध होऊ शकत नाही. वचन 15 मध्ये. नंबर 5, विश्वासणारे अविश्वासणाऱ्या बरोबर भाग होऊ शकत नाही. वचन 15 मध्येच. आणि शेवटचा नंबर 6, देवाच्या मंदिराचा आणि मूर्तीचा संबंध कसा प्रस्थापित होणार. वचन 16 मध्ये सांगितलेले. शेवटची गोष्ट घेऊ आपण, ख्रिस्ताचं आगमन. ख्रिस्ताच्या आगमनाचे चिन्ह घ्या. चिन्हे. मत्ती कृष्णवर्तमान 24वा अध्याय 5 वचनापासून 7 वचनापर्यंत आणि 12 वचनापासून 38 वचनापर्यंत ख्रिस्ताच्या आगमनाचे चिन्हे. मत्ती कृष्णवर्तमान 24वा अध्याय 5 वचनापासून 7 वचनापर्यंत आणि 12 वचनापासून 38 वचनापर्यंत. तर प्रभू येशू ख्रिस्तांना आपल्या शिष्यांना 10 चिन्ह या ठिकाणी सांगितलेले आहे. लिहून घ्या लवकर लवकर. 24वा अध्याय 5 वचनापासून 7 वचनापर्यंत आणि 12 वचनापासून 38 वचनापर्यंत. स्वतः प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना ख्रिस्ताच्या आगमनाबद्दलची 10 चिन्ह त्यांना सांगितलेले. पहिलं चिन्ह त्यांनी सांगितलं, खोटा ख्रिस्त येईल. खोटा ख्रिस्त येईल. नंबर 2, राष्ट्रावर राष्ट्र उठेल. राष्ट्रावर राष्ट्र उठेल. नंबर 3, दुष्काळ. नंबर 4, मरीवर मरी येईल. नंबर 5, भूकंप होईल. नंबर 6, अन्याय वाढेल, दुष्टता वाढेल. नंबर 7, प्रीती थंडवेल. प्रीती थंडवेल. नंबर 8, लोक शेवटल्या दिवसात खातील, भरपूर जेवण करतील, खातील. नंबर 9, लोक शेवटल्या दिवसात पितील. आणि नंबर 10, लोक शेवटच्या दिवसात लग्न करून घेतील. जसं नोहाच्या काळात झालं तसं मनुष्याच्या पुत्राच्या काळात देखील होईल. दहा चिन्ह परमेश्वर देवाने त्यांना सांगितले. नोहाच्या काळात असं शेवटचं घेऊ, फक्त पद्धत कशा प्रकारे ख्रिस्त येईल. 7 गोष्टी सांगितलेल्या आहेत. तो मेघावर येईल. मत्तयाचा 24वा अध्याय वचन 30. मत्तय 24:30. नंबर 2, आपल्या दूतासह येईल. मत्तय 16 वचन 27. नंबर 3, मोठ्या पराक्रमानं आणि मोठ्या वैभवानं येईल. मत्तय 24:30. नंबर 4, सर्व पवित्र जनासह येईल. पहिले तेसर 3रा अध्याय 13 वचन. नंबर 5, अकस्मात येईल. मार्क 13:36.
नंबर 6 प्रभू स्वर्गातून उतरेल, तुतरीचा नाद होताच प्रभू स्वर्गातून उतरेल. पहिले तेसल 4 अध्याय वचन 16. आणि शेवटचं घ्या, जसे आकाशात जाताना पाल तसाच तो येईल. प्रेषित पहिला अध्याय 9 ते 11 वचन. आम्ही पाहिलं मलाकीच्या ग्रंथामधून शिकण्यासाठी आज जे इस्रायल लोकांनी 12 प्रश्न परमेश्वर देवाला विचारले, त्याचं उत्तर परमेश्वर देवानं मलाकीच्या उपदेशाच्या माध्यमातून त्याला दिलं. आणि जर आम्ही परमेश्वरच्या सेवेमध्ये आम्ही देखील आमचं जीव, शरीर, आत्मा देवाला समर्पण करू, तर निश्चित परमेश्वर देव आम्हाला आशीर्वादित करेन. देवबाप करो, या ग्रंथाद्वारे आपल्या सर्वांना देवबाप आशीर्वादित करो. थँक्यू. आमेन.